Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon. Next preposition is by. When do we use this preposition? So this is used to indicate nearness in time, means to ask about the traveling. म्हणजे निश्चित वेळेच्या आधी किंवा साधने किंवा एखाद्या प्रवासाबद्दल बोलताना आपल्याला बायचा उपयोग करता येईल. वी यूज बाय ॲट दॅट टाइम. सो व्हेन वी सी सम एक्झाम्पल which used by in the sentence, you can understand easily. So first example is will you finish this assignment by 4 o'clock? Will you finish this assignment by 4 o'clock? म्हणजे निश्चित वेळेच्या आधी यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की तू तुझं होमवर्क 4 वाजण्याच्या आत संपवणार का किंवा पूर्ण करशील का. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज आय कॅन हेल्प यू बाय नेक्स्ट संडे. इथे देखील निश्चित वेळेच्या आधी असा उल्लेख करता येईल बायचा. आय कॅन हेल्प यू बाय नेक्स्ट संडे म्हणजे मी तुला पुढल्या रविवारपर्यंत मदत करू शकणार. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, यू मे पे बाय चेक. इन दिस एक्झाम्पल द यूज ऑफ बाय इज शोन ॲज मीन्स म्हणजे साधनाद्वारे किंवा पर्यायाद्वारे. मीन्स यू मे पे बाय चेक म्हणजे तुम्ही मला जो पैसा परत करणार आहे तो तुम्ही चेकद्वारे देखील परत करू शकता. किंवा मीन्स हिअर इज चेक, द यूज ऑफ चेक इज मीन्स पर्याय. सो फोर्थ एक्झाम्पल इज आय शॅल कॉन्टॅक्ट यू बाय लेटर. हिअर इन दिस सेंटेन्स बाय यूज ॲज मीन्स म्हणजे आय शॅल कॉन्टॅक्ट यू बाय लेटर, मी तुला पत्राद्वारे संपर्क साधणार किंवा पत्राद्वारे तुझ्याशी संपर्क साधणार. अँड लास्ट एक्झाम्पल इज आय ट्रॅव्हल बाय ट्रेन. इन दिस सेंटेन्स बाय इज यूज टू शो द ट्रॅव्हलिंग मीन्स प्रवासाबद्दलची माहिती देण्यासाठी या बायचा उपयोग झालेला आहे. आय ट्रॅव्हल बाय ट्रेन, मी रेल्वेने प्रवास करतो असा त्याचा उल्लेख दर्शविलेला आहे. सो did you understand the use of by in particular sentence and particular meaning? Now next preposition is about. So when we use about, so this is used to indicate the nearness of time, nearness of state, and to talk about a person, duties and events. म्हणजे about चा उपयोग केव्हा होतो हे लक्षात घ्या. तर नियरनेस ऑफ टाइम म्हणजे एखाद्या वेळेबाबत किंवा अंदाज, वेळेबाबत जेव्हा अंदाज केला जातो तेव्हा. नियरनेस ऑफ स्टेट, एखाद्या स्थितीबाबतचा अंदाज केला जातो तेव्हा. टू टॉक अबाउट अ पर्सन, एखाद्या व्यक्तीबाबत बोललं जातं तेव्हा. ड्युटीज मीन्स कर्तव्याबाबत बोललं जातं तेव्हा. अँड इव्हेंट्स म्हणजे एखादी घटना जर कुठली घडली असेल तर त्या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी देखील अबाउटचा उपयोग होतो. सो when so whatever about use in this sentence, just understand. I illustrate this sentence. So first example is it is about 10 o'clock. nearness of time, बघा वेळेचा अंदाज केलेला आहे तेव्हा about चा उपयोग झालेला आहे. म्हणजे it is about 10 o'clock म्हणजे जवळपास 10 वाजलेले असतील, मीन्स अंदाज केलेला आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल, द बस इज अबाउट टू स्टार्ट. नियरनेस ऑफ स्टेट म्हणजे स्थिती दर्शवलेली आहे की बस कोणत्या स्थितीमध्ये. द बस इज अबाउट टू स्टार्ट म्हणजे बस आता सुरू होण्याच्या बेतात आहे. एक्झाम इज अबाउट टू स्टार्ट, परीक्षा सुरू होण्याच्या बेतात आहे. जेव्हा अशा पद्धतीचं वर्णन केलं जाईल तेव्हा अबाउटचा उपयोग आपल्याला करता येईल. नाउ थर्ड एक्झाम्पल इज द शो इज अबाउट टू स्टार्ट. या ठिकाणी देखील नियरनेस ऑफ स्टेट म्हणजे स्थिती दर्शवलेली आहे. शो म्हणजे एखादी चित्रपट म्हणा किंवा एखादी नाटिका किंवा एखादी खेळ सुरू होण्याच्या बेतात आहे. नाउ फोर्थ एक्झाम्पल, डू यू नो अबाउट मी. टॉकिंग अबाउट अ पर्सन्स, टॉक अबाउट अ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीबाबत बोललेलं आहे. या ठिकाणी डू यू नो अबाउट मी म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का किंवा माझ्याबद्दल तुम्ही जाणता का. सो and next example is tell me about the accident, how it occurred. तुम्ही मला या घटनेबाबतची माहिती देऊ शकता का
किंवा तुम्ही मला या घटनेबाबतची माहिती सांगा की केव्हा हा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा अपघात झालेला आहे. मीन्स इन दिस सेंटेन्स अबाउट इज यूज टू शो द इव्हेंट्स. एखाद्या घटनेबाबतची माहिती दर्शवण्यासाठी या अबाउटचा उल्लेख केलेला आहे. आय थिंक दॅट यू अंडरस्टूड व्हेरी वेल द यूज ऑफ अबाउट in this sentence. Student, now let us see the next preposition. Next preposition is between. So when do we use that between? Between is used to talk about two persons, things, places and animals. Between या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग दोन व्यक्ती, दोन वस्तू, दोन ठिकाण किंवा दोन प्राणी यांमधील संबंध दाखविण्यासाठी होतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन इज आय डिवायडेड द मँगोज बिटवीन टू बॉईज. मी दोन मुलांमध्ये आंबे वितरित केले. सेकंड एक्झाम्पल, देअर वॉज अ टेम्पल बिटवीन टू ट्रीज. दोन झाडांच्या मध्ये एक मंदिर होते. थर्ड एक्झाम्पल, देअर वॉज अ चर्च बिटवीन टू बिल्डिंग्स. दोन इमारतीच्या मध्ये एक चर्च होते किंवा गिरजाघर होते. फोर्थ एक्झाम्पल, इट इज सिच्युएटेड बिटवीन नागपूर अँड अमरावती. ते गाव म्हणा किंवा ते खेडे नागपूर आणि अमरावती या दोन शहरांच्या मध्ये वसलेले आहे. फिफ्थ एक्झाम्पल, रमन सॅट बिटवीन राजू अँड अजय. when we see the sitting arrangement of students, so we know very well that Raman sat between Raju and Ajay. Raman हा राजू आणि अजय यांच्या मधोमध बसलेला आहे. So next preposition we are going to see among. So when do we use among? So among is used to talk about more than two persons, places, thing or animals. Just before we have learned that between use for indicating two person, two things, two animals, two places, but among is used to talk about more than two persons. तर among हे दोन पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये, दोन ठिकाणांमध्ये, दोन वस्तूंमध्ये किंवा दोन प्राण्यांमध्ये असणारा संबंध दर्शवतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट एक्झाम्पल इज आय डिवायडेड द मँगोज अमंग द 4 गर्ल्स. मी 4 मुलींमध्ये आंबे वितरित केले किंवा आंबे 4 मुलींना वाटून दिले. सेकंड एक्झाम्पल, देअर वॉज अ टेम्पल अमंग द ट्रीज. भरपूर अशा झाडांमध्ये ते मंदिर वसलेलं होतं किंवा तेथे मंदिर होतं. देअर इज अ चर्च अमंग द बिल्डिंग्स. भरपूर साऱ्या इमारतींमध्ये ते चर्च आहे किंवा इमारतींच्या वसाहतीमध्ये ते चर्च आहे. सो आय थिंक यू कुड अंडरस्टूड दिस एक्झाम्पल्स रिलेटेड विथ बिटवीन अँड अमंग व्हेरी वेल. नाउ लुक ॲट द नेक्स्ट प्रिपोजिशन, दॅट इज टू. सो टू इज यूज्ड टू इंडिकेट डायरेक्शन, पर्पज और प्लेस. टू या प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा उपयोग दिशा दर्शवण्यासाठी किंवा एखादा उद्देश दर्शवण्यासाठी किंवा एखादा ठिकाण दर्शवण्यासाठी होतो. तो कसा हे बघूया. फर्स्ट एक्झाम्पल इज गिव्हन, ही इज गोइंग टू कॉलेज. सो टू कॉलेज इज शोइंग डायरेक्शन. सो म्हणजे तो कॉलेजला किंवा महाविद्यालयाकडे जात आहे, महाविद्यालयाला जात आहे. सेकंड एक्झाम्पल, वी अर्न मनी टू फुलफिल अवर वॉन्ट्स. हियर टू इज यूज्ड टू शो पर्पज. उद्देश दर्शवत आहे की आम्ही आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कमवतो. थर्ड एक्झाम्पल, ही केम टू माय हाऊस. या ठिकाणी प्लेस दाखवलेला आहे, ठिकाण दाखवलेलं आहे, तो माझ्या घरी आला. सो आय थिंक यू अंडरस्टूड अबाउट द यूज ऑफ टू. नाउ नेक्स्ट प्रिपोजिशन इज फ्रॉम. फ्रॉम मीन्स पासून. सो when we see some examples, you can understand better. First example, I have from राळेगाव. म्हणजे मी राळेगावहून आलेलो आहोत. हून किंवा पासून. सेकंड एक्झाम्पल, मँगोज आर फॉलिंग फ्रॉम द ट्रीज. झाड म्हणजे आंबे
वरून पडत आहे. थर्ड एक्झाम्पल, ही इज सफरिंग फ्रॉम टायफॉइड. तो टायफॉइड म्हणजेच विषम ज्वरापासून आजारी आहे. नाउ फोर्थ एक्झाम्पल, वी मेक कर्ड फ्रॉम मिल्क. आपण दुधापासून दही बनवतो. सो दीज आर द examples to indicate the use of form. Now next preposition is with. With means sobat. So when we see some example you can understand. First example is he is playing with his friends. तो त्यांच्या मित्रासोबत खेळत आहे. He is playing with his friend. त्याच्या मित्रासोबत खेळत आहे, सोबत. Now second example, I don't have time to spend with my family members. मला माझ्या परिवारासोबत म्हणजे सोबत वेळ घालवायला वेळ नाही आहे किंवा त्यांच्यासोबत काही क्षण घालवायला वेळ नाही आहे. सो थर्ड एक्झाम्पल, वी कट व्हेजिटेबल्स विथ नाईफ. आम्ही किंवा आपण भाजीपाला जो आहे तो चाकूने कापतो. And last example is he is writing with pencil. तो पेन्सिलने लिहित आहे. ने किंवा सोबत तो पेन्सिलने लिहत आहे. So these are the sufficient examples to understand each and every type of preposition. So I hope that you understood all this preposition well. So don't miss to subscribe our channel.